नमस्कार मित्रांनो, विजय गुरु शो चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नवीन घटक शिकणार आहोत. घटकाचं नाव आहे इनइक्वॅलिटी किंवा असमानता. तर या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी ते प्रथम आपण घेऊया. तर एक साइन असतं च्यापेक्षा मोठं, त्यानंतर दुसरं साइन असतं बरोबर आणि तिसरं साइन असतं च्यापेक्षा लहान. हे 3 साइन असतात. नंतर अजून 2 साइन तयार होतात, ग्रेटर दॅन आणि त्याला बरोबर असतं, ग्रेटर दॅन अँड इक्वल्स टू. त्यानंतर एक दुसरं साइन असतं लेस दॅन आणि त्याला बरोबर एक असतो आणि हा झाला लेस दॅन अँड इक्वल्स टू. तर अशा पद्धतीने हे 5 साइन आपल्याला हे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगात येणार आहेत. तर पहिल्या साइनमध्ये हा उघडा गेट आपण समजायचा आहे, म्हणजेच या चिन्हामध्ये हा गेट उघडा समजायचा ओपन आणि हा गेट असा बंद समजायचा. त्यानंतर या साइनमध्ये हा इकडे उघडा गेट समजायचा आणि हा गेट बंद समजायचा. आणि या चिन्हामध्ये दोन्ही बाजूला उघडे गेट असतील, म्हणजे दोन्ही बाजूला आपण जाऊ शकतो. त्यानंतर सेम इकडेसुद्धा हा उघडा गेट असेल, हा क्लोज असेल, बंद असेल. त्यानंतर हा उघडा गेट असेल आणि हा बंद असेल. ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. एक लहानसं उदाहरण घेऊया. आपल्याला एक विधान दिलं असतं, जसं हे एक विधान आहे आणि या विधानावरील हे 2 निष्कर्ष आहेत. तर बघा कोणतं निष्कर्ष फॉलो करतं ते आपण बघूया. आता पहिला निष्कर्ष आहे ए हा सीपेक्षा मोठा आहे. तर आपल्याला एपासून स्टार्ट करून सीपर्यंत पोचायचं आहे. आता पहिला एक गेट हा ओपन आहे म्हणून आपण इथपर्यंत पोचणार आणि हा सुद्धा गेट ओपन आहे म्हणून आपण सीपर्यंत पोचणार. म्हणून पहिला निष्कर्ष काय असेल? सत्य असेल. त्यानंतर दुसरा निष्कर्ष बघूया. बी हा डीपेक्षा मोठा आहे. आपल्याला बीपासून स्टार्ट करून डीपर्यंत पोचायचं आहे. पहिला गेट ओपन आहे, इथपर्यंत पोचलो आपण, परंतु दुसरा गेट हा इथं बंद आहे म्हणून दुसरा निष्कर्ष फॉलो करणार नाही. म्हणून हे काय असेल? चुकीचं असेल किंवा ह्याच्यातून आपल्याला निष्कर्ष काढता येणार नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन ए किंवा हे फक्त फॉलो करणार आहे. एक दुसरं उदाहरण घेऊया. हे विधान दिलं आहे आणि या विधानावरील हे 2 निष्कर्ष आहेत. तर आपल्याला पहिल्या निष्कर्षामध्ये एपासून आपल्याला डीपर्यंत पोचायचं आहे. तर इथं हा गेट ओपन असल्यामुळे आपण इथं आलो, बरोबर बीच्या जागी आलो आणि बी हा सी बरोबर आहे आणि बी आणि सी एकच आहे म्हणून आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत. आता ए मोठा असल्यामुळे इथं आपण बीच्या जागी असा एच ठेवूया आणि ए आणि सी हा बरोबर असेल म्हणून इथंसुद्धा एच येईल. आता बघा इथं 2 चिन्हे आहेत. समजा आपण ह्याच्यातलं एक चिन्ह घेऊया. ए हा ग्रेटर दॅन डी असेल तर हे पहिलं कन्क्लुजन बरोबर असेल. त्यानंतर ह्याच्यातला परत आपण बरोबर चिन्ह घेतलं तर ए बरोबर डी. ह्याच्यातलं समजा आपण बरोबर घेतला तर ए बरोबर डी म्हणून कन्क्लुजन 2 बरोबर येईल. म्हणजे एकतर आपण ग्रेटर घेतला तर कन्क्लुजन 1 येईल आणि बरोबर घेतला तर कन्क्लुजन दुसरं येईल. म्हणून एकतर एक पहिलं कन्क्लुजन बरोबर असेल किंवा दुसरं कन्क्लुजन बरोबर असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल एकतर ए किंवा पहिला किंवा दुसरा. अशा पद्धतीने या प्रकारचा प्रश्न आला तर एकतर पहिला असेल किंवा दुसरा असेल. चला तर मग या घटकावरील प्रश्नांना सुरुवात करूया. बघा आपल्याला सूचना दिली असते, तर सूचना तुम्ही कधीही वाचू नका, ह्याच्यामध्ये फुकट टाईम जातो. विधाने आपण नंतर बघायची आहेत. पहिला निष्कर्ष बघायचा आहे. तर पहिला निष्कर्ष आहे बीपासून आपल्याला एक्सपर्यंत पोहोचायचं आहे. तर बी हा सीपेक्षा मोठा आहे आणि सी हा डी बरोबर आहे.
सी आणि डीची किंमत एकच आहे म्हणून डायरेक्ट आपण एक्सकडे जाऊया. ग्रेटर दॅन किंवा बरोबर आहे आणि इथं एक्स आहे. तर बीपासून आपण एक्सपर्यंत पोचतो बरोबर. म्हणजे बी हा सी आणि एक्सपेक्षा मोठा आहे. जर का फक्त आपण ह्याच्यातला ग्रेटरच पकडला तरीही बी मोठाच येईल आणि बरोबर जरी पकडला तर मग बरोबर एक्स सी आणि एक्सची किंमत सेमच होईल म्हणून बी हा मोठाच येईल. म्हणून निष्कर्ष एक फॉलो करणार आहे. म्हणून ह्याच्यातला निष्कर्ष एक निघणार आहे. त्यानंतर सी बरोबर एक्स दिला आहे. तर सी बरोबर एक्स आणि सी आणि डीची किंमत एकच आहे म्हणून डीच्या जागी आपण सी घेऊन बघूया. सी बरोबर इक्वल्स ग्रेटर अँड बरोबर आणि एक्स. तर इथं दोन चिन्हे येतात. एक ग्रेटर आहे आणि एकदा बरोबर आहे आणि इथं फक्त आपल्याला बरोबर दिलं आहे म्हणून हा सेकंड कन्क्लुजन फॉलो करणार नाही. म्हणून फक्त निष्कर्ष एक निघत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे. निष्कर्ष बघूया. एसपासून आपल्याला व्हीपर्यंत पोचायचं आहे. तर एस आणि ग्रेटर आणि बरोबर आहे आणि टी आणि व्ही आहे. तर ह्याच्यातला समजा आपण हा ग्रेटर पकडला तर एस हा टीपेक्षा मोठा असणार आहे आणि टी हा व्हीपेक्षा मोठा असणार आहे म्हणून निष्कर्ष एक फॉलो करणार आहे. त्यानंतर आरपासून आपल्याला टीपर्यंत पोचायचं आहे. तर आर आणि एस आर बरोबर एस आहे. मग आपण समजा एसच्या जागी आपण आरच ठेवला तर आर ग्रेटर किंवा बरोबर असेल टी. तर आर ग्रेटर आणि बरोबर टी आहे आणि इथं फक्त आपल्याला ग्रेटरच दिला आहे म्हणून हा सुद्धा फॉलो करणार नाही म्हणून निष्कर्ष फक्त एकच फॉलो करणार आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे. निष्कर्ष बघूया. क्यूपासून आपल्याला एफपर्यंत पोचायचं आहे. तर क्यूच्या दोन्ही बाजूला दरवाजे किंवा गेट बंद आहेत म्हणून निष्कर्ष एक हा फॉलो करणार नाही. त्यानंतर पी हा एमपेक्षा मोठा आहे आणि किंवा बरोबर आहे. तर पीपासून आपल्याला एमपर्यंत पोचायचं आहे. तर पी नंतर ग्रेटर दॅन किंवा बरोबर आहे आणि क्यू नंतर क्यू नंतर पुढचा गेट बंद आहे. इथं हा बंद आहे म्हणून हा सुद्धा फॉलो करणार नाही म्हणून दोन्हीही निष्कर्ष निघणार नाहीत. म्हणून ऑप्शन डीमध्ये दिलं आहे की 1 व 2 हे दोन्हीही निष्कर्ष खरे नाहीत. पुढचा प्रश्न आहे. पहिला निष्कर्ष आपल्याला टीपासून डीपर्यंत पोचायचं आहे. मग सुरुवातीला टी हा ग्रेटर किंवा ग्रेटर दॅन और इक्वल्स टू ओ आहे आणि ओ बरोबर आय आहे. म्हणजे इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत. समजा आपण फक्त हा ग्रेटर घेतला तर आयपर्यंत पोचला आणि आय ग्रेटर दॅन और इक्वल्स टू एल आहे आणि एल बरोबर का आहे डी आहे म्हणजे डी एलच्या जागी घेतला तरीही चालेल. जर का आपण ग्रेटर घेतला तरी आपण डीपर्यंत पोचतो म्हणजे हे बरोबर आहे. पण इथं बरोबरसुद्धा आहे. ग्रेटर ते आहे पण बरोबरसुद्धा आहे म्हणून हे एकदम बरोबर नाही. आता पुढचं कन्क्लुजन बघा. डी बरोबर टी आहे तर ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बरोबरसुद्धा आहे आणि ग्रेटरसुद्धा आहे म्हणजे एकतर ग्रेटर असेल किंवा एकतर बरोबर असेल म्हणजे दोघांपैकी एकच कन्क्लुजन बरोबर असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजे 1 किंवा 2 यांपैकी एकच निष्कर्ष निघणार आहे. पुढचं उदाहरण आहे. निष्कर्ष बघूया. पहिलं सीपासून आपल्याला एनपर्यंत पोचायचं आहे. तर इकडे सी आहे. सी आणि सीपासून आपल्याला एनपर्यंत पोचायचं आहे. तर इथपर्यंत पोचतो परंतु इथं फक्त ग्रेटर दिलं आहे. सी इज ग्रेटर दॅन फक्त एन दिलं आहे ना. इथं बरोबरसुद्धा आहे. इथपर्यंत तिन्ही ठिकाणी बरोबरसुद्धा आहेत म्हणून पहिला निष्कर्ष फॉलो करणार नाही. यूपासून आपल्याला जेपर्यंत पोचायचं आहे. यूपासून जेपर्यंत तर यू नंतर इकडे आपण डाव्या बाजूला असं गेलो तर हा इथला गेट बंद आहे. इथला गेट बंद आहे म्हणून निष्कर्ष दुसरासुद्धा फॉलो करणार नाही.
म्हणून 1 व 2ही निष्कर्ष खरे नाहीत. म्हणून हे डी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे एफ बरोबर के. तर एफपासून आपल्याला केपर्यंत पोचायचं आहे. इथं एफ आहे. एफ ग्रेटर और इक्वल्स बरोबर एल आणि एल बरोबरच के आहे. म्हणून या एलच्या जागी आपण के लिहिला तरीही चालेल, कारण एल आणि के बरोबरच आहे. तर मग एफ बरोबर के, समजा ह्याच्यातला आपण बरोबर घेतला एफ बरोबर के, तर मग हे बरोबर असेल. ह्याच्यातला आपण आता एकदा बरोबर घेतलेला आहे. त्यानंतर आपण ह्याच्यातला एकदा आता ग्रेटर घेऊया. तर एफ इज ग्रेटर दॅन के. मग समजा आपण ग्रेटर घेतलं तर हे देखील बरोबर आहे. म्हणून एकतर बरोबर घेतला तर पहिलं बरोबर येईल आणि ग्रेटर घेतला तर दुसरं बरोबर येईल. म्हणजेच या दोघांपैकी एकच बरोबर येणार आहे. म्हणून निष्कर्ष 1 किंवा 2 यांपैकी एक निष्कर्ष निघत असेल तर मग दोघांपैकी आपल्याला एकच उत्तर येईल. म्हणजेच निष्कर्ष 1 किंवा 2 यांपैकी एकच निष्कर्ष निघत असेल तर ऑप्शन सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला जे पासून पीपर्यंत पोचायचं आहे. तर इथं दिलेलं आहे जे नंतर ओपन गेट आहे म्हणून आपण एमपर्यंत पोचलो आणि नंतर एम नंतर इकडे या दुसऱ्या विधानामध्ये एम नंतर आपण पीपर्यंत पोचलेलो आहोत, म्हणून पहिला कन्क्लुजन बरोबर आहे. त्यानंतर झेडपासून आपल्याला जेपर्यंत पोचायचं आहे. तर झेड नंतर आपण पीपर्यंत पोचलो. नंतर पी नंतर गेट इथं बंद आहे या प्रकारचा आहे, हा बंद असेल एम, पुढे आपल्याला जाता येणार नाही. म्हणून दुसरा कन्क्लुजन चुकीचा आहे. म्हणून फक्त एकच कन्क्लुजन निघत असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे जी इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू ई. म्हणजे जी हा ईपेक्षा मोठा असेल किंवा बरोबर असेल. तर बघा जी इज ग्रेटर दॅन फक्त आर आहे, इथं इक्वल्स टू दिलेला नाही. म्हणून आपण पुढे जरी गेलो तरी हा निष्कर्ष चुकीचाच राहणार आहे, कारण फक्त इथं ग्रेटरच दिलेला आहे. ग्रेटर दिलेला आहे, इक्वल्स टू दिलेला नाही. म्हणून पहिलं निष्कर्ष चुकीचा आहे. आर इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू ए. आरपासून आपल्याला एपर्यंत जायचं आहे. आर ग्रेटर दॅन इक्वल्स टू ई आणि ई बरोबरच ए आहे. ई बरोबर ए. तर जर का आपण या ईच्या जागी ए ठेवला तर आर इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू ए. म्हणून दुसरा कन्क्लुजन फॉलो करणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त ए. फक्त 2 निष्कर्ष खरा निघणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे निष्कर्ष पहिला ईपासून आपल्याला जीपर्यंत पोचायचं आहे. ईपासून तर इकडे ई आहे आणि ई नंतर या उजव्या साईडला बरोबर आहे ए. ए नंतर दरवाजा बंद आहे आणि या ईच्या डावीकडे सुद्धा दरवाजा बंद आहे किंवा गेट बंद आहे. म्हणून ऑप्शन किंवा कन्क्लुजन 1 फॉलो करणार नाही. त्यानंतर आपल्याला एसपासून एपर्यंत जायचं आहे, परंतु बरोबर किंवा ग्रेटर आहे. मग एसपासून आपण एपर्यंत जाऊया. तर इथून हे पाहिलं तर एस इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू टी आणि टी इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू ए. म्हणजे हे बरोबर आहे. दुसरं कन्क्लुजन बरोबर आहे. म्हणून फक्त दुसरा निष्कर्ष खरा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपल्याला एलपासून आरपर्यंत जायचं आहे. इथं एल आहे आणि एलच्या उजवीकडे गेट बंद आहे इकडे आणि या बाजूला गेट ओपन आहे, परंतु इकडे एस कुठेही दिसत नाही. म्हणून हा जो कन्क्लुजन आहे तो चुकीचा आहे. त्यानंतर पीपासून आपल्याला आरपर्यंत जायचं आहे. तर इकडे आपल्याला दिसतो हे की पी इज ग्रेटर और इक्वल्स टू ई आणि ई इज ग्रेटर दॅन आर. तर जर का इथं ग्रेटर पण आहे आणि इक्वल्स पण आहे, पण समजा आपण ह्याच्यातला ग्रेटर घेतला तरी आपण पी हा ईपासून मोठा आहे आणि ई हा आरपेक्षा मोठा आहे. म्हणून
दुसरा कन्क्लुजन बरोबर आहे. त्यानंतर समजा इथं बरोबर जरी घेतलं, पी आणि ईची किंमत बरोबर जरी घेतली तर आपण ईच्या जागी काय ठेवणार, पी ठेवणार. तर पी इज ग्रेटर दॅन आर, म्हणून दुसरा कन्क्लुजन बरोबर आहे. म्हणून फक्त 2 निष्कर्ष खरं आहे, हे ऑप्शन एमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, निष्कर्ष बघूया. पहिला, आय पासून आपल्याला सी पर्यंत पोचायचं आहे. आय हा ग्रेटर असायला पाहिजे सीपेक्षा. तर बघा, आय आणि एचची किंमत एकच आहे आणि जर का आपण एचच्या जागी आय ठेवला तर आय इज ग्रेटर दॅन सी. हा निष्कर्ष पहिला बरोबर आहे. त्यानंतर सी इज ग्रेटर दॅन ओर इक्वल्स टू एस. सीपासून आपल्याला एसपर्यंत पोचायचं आहे आणि ग्रेटर पण असायला पाहिजे आणि बरोबर पण असायला पाहिजे. तर सीपासून इथं आपण एनपर्यंत पोचलो या बाजूला, परंतु पुढे एन नंतर असा गेट बंद आहे इकडे, म्हणून आपल्याला या बाजूला इकडे पोचता येणार नाही एसपर्यंत. म्हणून कन्क्लुजन दुसरं हे चुकीचं आहे. म्हणून कन्क्लुजन एक कुठे निघतो तर डीमध्ये निघतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, एनपासून आपल्याला जीपर्यंत पोचायचं आहे. तर इकडे एन आहे आणि एन बरोबर आय आहे, म्हणून आपण आयपर्यंत पोचलो कारण बरोबर आहे. आणि आय नंतर गेट उघडा आहे असा आणि आर नंतर जी. तर आयपासून आपल्याला जीपर्यंत पोचायचं आहे. ह्याच्यातला जरी आपण ग्रेटर घेतला तरीही आपण जीपर्यंत पोचणार आणि बरोबर जरी घेतला तरी हा आय आरच्या जागी येणार. म्हणून पहिला कन्क्लुजन बरोबर आहे. त्यानंतर एन बरोबर आर आपल्याला सांगितलेलं आहे. तर एन बरोबर आर येणार नाही कारण आर इज स्मॉलर ऑल इक्वल्स टू आय आहे इकडे. इथं आपल्याला फक्त बरोबर दिलं आहे आणि इथं बरोबरसुद्धा आहे आणि हे सुद्धा चिन्ह आहे. म्हणून दुसरं कन्क्लुजन फॉलो करणार नाही. म्हणून फक्त पहिला निष्कर्ष कुठे निघतो तर डीमध्ये निघतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, एनपासून आपल्याला जीपर्यंत पोचायचं आहे. तर इकडे एन आहे आणि एन बरोबर आय आहे, म्हणून आपण आयपर्यंत पोचलो कारण बरोबर आहे. आणि आय नंतर गेट उघडा आहे असा आणि आर नंतर जी. तर आयपासून आपल्याला जीपर्यंत पोचायचं आहे. ह्याच्यातला जरी आपण ग्रेटर घेतला तरीही आपण जीपर्यंत पोचणार आणि बरोबर जरी घेतला तरी हा आय आरच्या जागी येणार. म्हणून पहिला कन्क्लुजन बरोबर आहे. त्यानंतर एन बरोबर आर आपल्याला सांगितलेलं आहे. तर एन बरोबर आर येणार नाही कारण आर इज स्मॉलर ऑल इक्वल्स टू आय आहे इकडे. इथं आपल्याला फक्त बरोबर दिलं आहे आणि इथं बरोबरसुद्धा आहे आणि हे सुद्धा चिन्ह आहे. म्हणून दुसरं कन्क्लुजन फॉलो करणार नाही. म्हणून फक्त पहिला निष्कर्ष कुठे निघतो तर डीमध्ये निघतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, निष्कर्ष पहिला, ईपासून आपल्याला जीपर्यंत पोचायचं आहे. इकडे ई आहे आणि ईच्या डावीकडे या प्रकारचं चिन्ह आहे, म्हणून हा गेट बंद आहे, म्हणून आपल्याला जीपर्यंत पोचता येणार नाही. त्यानंतर दुसरा कन्क्लुजन आहे, एस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ए. तर एसपासून आपल्याला एपर्यंत पोचायचं आहे आणि इथं आपल्याला दिसतं की दोन्ही ठिकाणी तेच चिन्ह आहे, म्हणून दुसरा कन्क्लुजन बरोबर आहे. म्हणून दुसरा कन्क्लुजन बरोबर हे पहिल्यामध्ये आहे, म्हणून पहिला ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, निष्कर्ष पहिला, जेपासून आपल्याला आयपर्यंत पोचायचं आहे. तर जे बरोबर पी आहे, म्हणजे पीपर्यंत आपण पोचलो आणि पी हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू आर आहे आणि आर इज ग्रेटर दॅन आय आहे. तर इथपर्यंत पोचलो कारण हा बरोबर आहे आणि इथंसुद्धा गेट ओपन आहे आणि ह्याच्यातला आपण ग्रेटर जरी पकडला तरी आपण आरपर्यंत पोचतो आणि आयपर्यंत पोचतो. आणि ह्याच्यातला बरोबर जरी घेतला तर पी आरच्या जागी येईल कारण पी आणि आरची किंमत मग सारखी होईल. मग पी बरोबर काय असेल, आर असेल आणि आर हा आयपेक्षा मोठा आहे. म्हणून कन्क्लुजन एक फॉलो करणार आहे. त्यानंतर दुसरं कन्क्लुजन आहे, आपल्याला आरपासून वायपर्यंत पोचायचं आहे. तर आरच्या डावीकडे गेट बंद आहे या प्रकारचं चिन्ह आहे आणि असं आहे.
तर हा गेट इथं बंद आहे, म्हणून दुसरा कन्क्लुजन निघणार नाही. म्हणून फक्त निष्कर्ष एक फॉलो करणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए.